श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्णीच मी मम्मासी विस्तार कराव कृपेसी पूर्वी कौनावर झाला समस्त तीर्थे सोडूनी श्रीपाद गेले की कारणी पूर्वी आराधना केली कौनी पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगे तुझ विस्तारेसी एक चित्त ऐकावे पूर्ण युगांतरी युवकोशी मित्रासह राजा परीसी प्रतापवंत क्षत्रिवंशी सर्व धर्म रथ देखा असा राजा एका दिवशी विनत निघाला पारदेशी प्रवेश झाला हरण्यासी वाससिंह शार्दूलाचा निर्मोषारण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वालाकार भयानक राजा देखुनी तयासी षडजा वर्ष कोपेसी मूर्छना येऊनी धरणासी पडिला दैत्य तयेवेळी दैत्यवदिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रदंतसे प्रवाही बंधू शोके करून या प्रांतजिता निशाचरू बंधूनी तयेत म्हणत सेरू तू जरी होशील सदरू सूद माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलूनी बंधुसी देत पावला पंचत्वासी अनेक माया तयापासी नर रूप धरले तयावेळी रूप धरुनी मानवाचे सौम्य वाणी बोले वाचे सेवत्व धरिले राजाचे आणि तनम्रत्वे बोलुनिया समसमृग मारुनिया दुष्ट जीव छेदुनिया राजा आला परतुनिया आपले नगरापरेसा ऐसे क्रमित एके दिवशी पितृश्राद्ध आले परीसी आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठाती मुनिवऱ्या ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला राजा म्हणे तयासी पाक स्थानी तू बससी जे जे मागशील भानवसी सरळ आणून तया द्वावे अंगीकारुनी तो सेवक नरमास आणून देख कपट भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाये घालिता ऋषीश्वरासी पाहिलेचे वाढीले नरमासासी पाहताच कोपिला वशिष्ठ ऋषी तिथला शाप तयावेळी वशिष्ठ म्हणे दरायस नरमास वाढीले आम्हास तरी तो का ब्रह्म राक्षस कोपे म्हणून तयावेळी शाप देताची तयावेळी राजा कोपला अति प्रबळी अपराध नसता आम्हा जवळी वाया शापिलेत का त्यांनी मास पाक कवने केला माझा निरोप नाही झाला वृता आमचे शाप दिला आपण शापिन म्हणत असे उदक घेवणे अंजुळी शाप व्यसित झाले तयावेळी तया राजश्री येऊनी जवळी वर्जित झाली पदिसे म्हणे ते नारी गुरुचे शापिता दोष भारी वंदून त्याचे चरण धरी त्याने तरशील भवसागर मंदे तिचे सती वचन मानित झाला राजा आपण अंजळी उदक होते जाण पाडिले आपल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले राजाच्या चरणी कल्मश पाद म्हणून ब्रह्मराक्षस झाला राव पतिव्रता राजमहिनी लागत वशिष्ठच्या चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जय करुणा वचन ऐकुनी शांत झाला वशिष्ठ मुनी वर्ष 12 क्रमुनी पुनरूपी राजा होईल भूशाप देऊन वशिष्ठ ऋषी गेला आपल्या ठायासी ब्रह्मराक्षक राजा प्रेसी होऊन गेला अनंतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करीत अनेक जंत पक्षु पक्षी मनुष्यादी करुणी ऐसे क्रमित दैवनी मार्ग सदंपते दोन्ही ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखील राक्षस भयासुर येऊनी धरले ब्राह्मणासी व्याघ जैसा पशुशी घेऊन गेला भया वक्षयासी विप्रसी जाय समागमे अतिशोक करीत असे ब्राह्मणा जाऊन लागे राक्षसा चरणी राखी मजला अभय पाणी प्राणेश्वर स्वरूपा न भक्षी माझा पती माझ्यावरी तया प्रीती माते भक्ष्या सुख वृत्ती वल्लभा ते सोडीपा पती विनी राहती नारी जन्म रातुनी डगरापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसा नाना परी देखा विप्राची करी महादुःखा बोली तर मानिता राक्षस एका ते ब्राह्मणाचे बक्षिले पतीसी बक्षिले देखुनी शाप दिला तो ब्राह्मणी म्हणेल राक्षस एक काणी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापस्तवर राक्षस झालासी मागे पुढे राजा होऊशी 12 वर्ष क्रमुनिया परताराम तू आश्रय असावे प्राण जाईल स्वभावे आम्ही अनथा बक्षिसे दृष्ट भावे तुरत्मय तू राक्षसा शाप देऊनी तळेवेळी पतीची असती मिळवली सकाळी काष्टे घालून या प्रभाळी अग्नि प्रवेश केला तिने ऐसा असता राजा देख क्रमिल तेथे 12 वर्ष पुनरुपी होऊनी तो एक आपल्या आपल्या नगराप्रती विप्र श्रेयचे शापवचन श्रेयची सांगे तू खून रथ संगती करिता क्षण वृत्ती असे आपणासी हे एकोणपतीचे वचन मंद येती दुःख करी आपण मन करून निर्वाण तुझे प्राण म्हणत असे मंद येती म्हणे रायसी संतान नाही तुम्हासी आता कसला 12 वर्षी प्रारब्ध आपले न चुकेची 19 वचन शोक दाटला ती गहन आश्रुत निगती लोचन केवी करू म्हणत असे मंदिर वृद्धी पुरा होत असी बोलाविला झाला परीसी ब्रह्म हत्या घडली आपणासी
विमोचन होनी कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे एक मात तीर्थाचरावी समस्त त्याने पुनीत होशील एक करून विचारू राजा निघे तीर्थाचरू सकाळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसे नाना तीर्थ करीत ब्रह्म हाता सवे घेतेत अगर रूपे असे दिसत नवचे कवने परी देखा कशून राजा बहुता परी निर्वाण होनी मना भितरी हिंडत जा पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया नागरा ब्राह्मण प्रदेशी शमुन राजा परेसी चिंतत असे मानसी वृक्षछाय बसुनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात औचित तेथे पातला देखुनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्ती पावे करुनिया अश्वासुनी तळे वेळी गौतम पुसे करुण बहाळी क्षेम समाधान सकळी पुस्त झाला वृत्तांत एक ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारुनिय शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज शमन होईन माझा दोष सेवसी तसे गोरवोष व्रते आचरलेली कोटीश नवचे दोष परियसा ऐकुनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडक्या निर्वाह वचन तारील शंक मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक सहारसी गोकर्ण असे स्थान असे भक्तिपूर्वक तया स्थानी जा पर्वत करी जाण फळ होईल लक्षगुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाता तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू रूपे अमिनार्थ जय जय इच्छिते मन कामना पावे त्वरित निर्धार जाना समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थ असंख्य जान पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतायुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापार रूप हित पीत कलियुगे कृष्ण वर्ण जान सप्त पाताळ खलोवन उभे असेल लिंग आपण कलियुगी वृद्ध होऊन दिसते सूक्ष्म रूपाने पांचील समुद्र तीर्णेसी गोकर्ण तीर्ण उत्तमेसी ब्रह्महत्या पापनाशी काय आश्चर्य प्रियसा ब्रह्महत्यादी पंचपाह पापे परद्वारादी षष्ट पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शन तयास्थानी पुण्य दिवशी ते आचरती भक्तीशी तोच जाण रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सौम्य बुधवारी अमावस्यादी पूर्व भितारी स्थान करुणी समुद्र दान धर्म करावा शिव पूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करता अनंत पुण्य म्हणे गौतम पुरायासी वेती व्यापादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीच्या दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगस्त असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्थान करून समर्थतीर्थ महाबळेश्वर लिंगार्थ पूजा करावी भावार्थ पातक काव्य व्यतिरिक्त होई जाण ऐशावरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अति प्रेमा पुस्ता झाला तैवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरूपलेसी पूर्व कवन कौनिसी साक्षी असेल की म्हणे गौतमी तैवेळी गोकर्ण नक्षत्र महाबळी जाणून आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे दृष्टांत देखील विचित्र आले होते तेथे जन्मात्र यात्रे रूपी करुनिया मादंत काळी आम्ही तेथे बेसुले होते वृक्ष छायेत धरून देखील चंडाळीत वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखमरणी क्षणापडे धरणी प्राणताग करू पाहे ऐसा अवस्था चांडाळीसी आला वृक्ष छायेशी देह टाकीला धरिणीसी तुझ पाहे प्राणापुला प्राण तजिला तैवेळी विमान उतरले तत्काळी शिवदूतता चतुर्भळी त्रिशूल खडवाग धरुणी हाती ट्रंकायुधे चंद्रबाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरले कोपोली चतुर्वेगेने परी विमान सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज आले चांडाळी केचे काज अपूर्वर्तले तयावेळी आम्ही पुसले शिवदूतासी आले कवन कार्यासी दूत म्हणते आम्हासी आलो चांडाळीस न्यावया ऐसे चांडाळी पापणेसी केसा योग्य विमानेसी नेऊन या श्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही केले यज्ञ ये सिकेसा न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे मना कुष्ठ सर्वांग हेच खुना कृमी निगती मुखातुनी पूर्वाजित केवी होईल गौतमी म्हणे रायासी
ऐसे पुजले दूतासी त्यांनी सांगितले अंभासी अत्यंत तळे चंडळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सोमनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूप हिशी उपोर झाली पती गृहसी न मिळे वर तिये सरसी चिंता करती माता पिता न मिळे सुंदर वर तिचा उन्नत झाली 10 वर्षा म्हणून एक द्विजासी गृहत्यकेसी दिली कन्या विवाह झाल्यावरी होती दया पतीच्या घरी क्वचित काळी परी होती नारी प्रियसा वर्त तसे पुढे देखा तिचे पतीसी झाले दुखा पंचोत पावला तात्कालिका विधी वेश करून या ऐकून तिचे माता पिता कन्या आपल्या घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करीते नारी अति सुंदर पूर्ववयशी मध्ये व्यापुला प्रति दिवसी चंचल होय मानसी परपुरुषात देखून या गोप्त रूपे क्वचित काळी जाळ कर्म करता जाहळी प्रकट झाले तत्काळी गोप्य नव्हे पातकाची ऐसे तिये पातकासी प्रकट झाले सर्वांसी वाळीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पहिली निसी निशंक झाली व्याचिराका प्रकट रूपी हरनिशी रमू लागली नगरात त्या नगरी एकवाणी रूपे होता अति लावणी पूर्व वै देखुनी झाली त्याची कुलश्री तया शूद्राचे घरी वर्तत होते ते नारी ऐसे पापिनी दुराचारी कुरवेरीन 42 शियाना सती कामत्वे ब्राह्मणना सती हिनसवे राजा जाय द्विज क्षोभे यसी नासे विषय सेवने तुरुसासव्य हरनिशी रमत होते अति हर्षी पुत्र झाला तियेसी तया शूद्रा घरी असता वर्तात असे एके दिवशी उन्मत होऊन परियेसी छेदिले वासुर आहारासी मेष म्हणून पापिनीने छेदून वत्स पारयसी पाक केला विनेसी शीर ठेविले शिंकेशी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाले अस्तमानी वासुर पाहतसे भवनी त्यांनी डोहा वया लागी वत्सा असते मेषा भ्रमित झाले अति क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासनासी अनुतप्त होनी तया वेळी शिव शिव मने चंद्रमोळी अज्ञाने असे पाप घडली म्हणून चिंता दुरात्मिनी तया वत्सा शिरासी निशक्ष केला भूमीसी पती कोपले म्हणून परेसी अतिश्चर्म निरक्षिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे भक्षिले वत्सा की एका रोदन कळी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे किती दिवसापुरे नांदत होती शूद्रा घरी पंचत पावले ती नारी नेली दूर यती पुरेसी घातले तीसी नरकात भोग भोगे अति दुःखित पुन्हा रूपी जन्म चांडाळीत उपजवली नारी एका झाली उपसतीसे अंधाळी विद्रूप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी पती प्रहाती महामोहे ऐसे असता वर्तमानी सर्व झाली कृष्णवर्णी पंचोत पावले पिता जननी दारिद्र्य झाली निरक्षया न मिळे तिसे वर्षात दुःख करी अति गहन ऐसे तिथे पूर्वकर्म झाली वृत्त ती कष्टे ऐसे वर्तत माघ मासी लोक निघाले यात्रेशी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजन समावेत चांडाळी केली याचित सर्व भिक्षुक बहुत तया संगामुळे जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली रायासी केले उळंबुनी महाजनासी भिक्षा मागे करुणा वचन येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ए दिनी शिवरात्री व्रत न घालिती भिक्षा तिसी पूजेशी जाती सकल जन त्या मागत क्रोधून एक म्हणते हासुनी उपवासा अन्न कैसे हाती होती बिल्व मंजरी ते घातले तिचे करी हुंगोणी पाहेरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपून न टाक्या उसरी जाऊ पडले लिंगवरी रात्र स्तंधकारी अलभ्य पूजा घडली तिची कोणी न घालिता भिक्षा तिसी उपवास घडला त्याच दिवशी पूजा लावती ते शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी पुण्य इचे म्हणे आजी उपवास शिव तिथी काजी बिल्व पत्र ईश्वर पूजे घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणीचे पाप गेले सतजन्मीचे ईश्वराच्या प्रेमईचे म्हणून पाठविले अम्मासी ऐसे म्हणते शिवदूत तियेवरी शापित मृत दिव्य देह केले त्वरित घेऊन केले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारुण्य राजे असी म्हणे तसे सगुण त्वई जारित गोकर्णासी ऐसे गौतम असी वचन राजा म्हणे संतोषन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जाण ऐसे पाप पुण्यस्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारक एक चित्त इति श्री गुरुचात मृते परम कथा कल्पतरु नुसे सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तम अध्याय श्री गणेशाय श्री गुरुदेव दत्तात्रय चरणार्पण नमस्सु श्री गुरुदेव दत्त।